मनाच्या श्लोकाचा आजचा 26वा श्लोक. श्लोक 26. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. मी म्हणजेच देह अशी जेव्हा माणसाची धारणा असते तेव्हा त्या मीचे म्हणजेच त्या देहाचे सर्वतोपरी संरक्षण करण्यासाठी माणूस अक्षरशः झटत असतो. हे संरक्षण पण वेगवेगळ्या अंगांनी असते. शरीराला तसूभरही काही होऊ नये म्हणून पूर्णपणे काळजी घेणे. थोडेफार आजारपण आल्यावर डॉक्टरांचे उपचार घेणे. भविष्यात शरीराला काही होऊ नये म्हणून सतर्क राहणे. प्रतिबंधात्मक उपाय करणे. सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करणे. शरीर यष्टी नीट राखण्यासाठी जीवाचे रान करणे. हे सगळे शारीरिक संरक्षणामध्ये आणि या देहाची प्रतिमा राखण्यामध्ये जपण्यामध्ये येते. मानसिक अवलंबित्व निर्माण करणे आणि ते राखणे. मानसिक आधार निर्माण करणे. असमाधान कमी करून समाधान मिळवण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी हे सगळे मानसिक सुरक्षिततेमध्ये येते. सामाजिक संबंध प्रस्थापित करणे, नियमांचे पालन करणे, सामाजिक चौकटीत राहण्याचा प्रयत्न करणे हे सगळे सामाजिक सुरक्षिततेमध्ये येते. तसेच भविष्यात काही कमी पडू नये, भौतिक समृद्धतेमध्ये सदा सर्वकाळ आपले आयुष्य जावे म्हणून भरपूर पैसा संपत्ती मिळवणे हे सगळं आर्थिक सुरक्षिततेमध्ये येतं. असा हा वेगवेगळ्या अंगांनी सुरक्षिततेचा विचार आणि आचार दिसत असला तरी हे सगळं सुरक्षा कवच देहाभोवती आणि देहासाठी असल्याचे आपल्या लक्षात येईल. अशा सगळ्या वागण्याच्या मुळाशी धारणा एकच असते आणि ती म्हणजे मी म्हणजेच देह आणि देह म्हणजेच मी. समर्थ म्हणतात, आपल्या देहाचे रक्षण करण्यासाठी माणूस आयुष्य वेचतो, भरपूर प्रयत्न करतो, पण शेवटी हाती काय लागते? क्षणभंगूर आयुष्य. काळ कधी घालेल आणि आपल्याला घेऊन जाईल काही माहीत नाही. बरं, येथून जाताना जमीन जुमला, संपत्ती हे तर राहूच देत, पण अहो स्वतःचा देहसुद्धा सोबत नेता येत नाही. काळ आल्यावर सर्व गोष्टी तत्क्षणी अगदी जिथल्या तिथे सोडून जावे लागते. मृत झालेला देह एकतर आगीत भस्म होतो किंवा मातीमय होतो. देहही गेला आणि त्यासाठी मिळवलेले सगळे गेले. आयुष्यही हातातून निसटून गेले. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे राहिले. अशी काहीशी गत झाली. येथे समर्थ मनाला उपदेश करताना म्हणतात, मना, तू अशा अशाश्वत गोष्टींमागे, मृगजळाच्या मागे धावणे सोडून दे. तुझ्या देहाला राघवाची भक्ती करण्याच्या सत्याच्या मार्गाला लाव. देह, मन, बुद्धी, आत्मा
रामाशी, या राघवाशी अतूटपणे जोडून घे. तुझ्या मनातील सर्व सांसारिक काळज्या, चिंता, विवंचना रामाच्या चरणाशी सोडून दे. जन्म मृत्यूची चिंता सोड आणि तू पूर्णपणे निश्चिंत हो. करता करविता राम आहे, तो सगळ्यांची काळजी घेतो. हे तू निश्शंक मनाने सदैव जाणून घे. धन्यवाद.